₹333 कॅश प्राइज झालाय. आणि त्याचबरोबर बड्डे ग्रुप कडून जर यश जर 3 षटकार मारतोय तर ₹500 कॅश प्राइज झालाय. डायरेक्ट मात्र नक्कीच झालाय आणि विकेट जाईल. खूप महत्वाचा विकेट होता आणि महत्वाचा विकेट मात्र या ठिकाणी मिळवला जातो. यश बॅक टू द पॅव्हिलियन. सहा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यश या ठिकाणी नक्कीच डगआउटच्या दिशेने परतला गेलाय. वेलकम साईनाथ किनी. गोड मात्र नक्कीच सिंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र नक्कीच इंजरीने त्रस्त आहेत. रनआउट रूपामध्ये यशचा विकेट गेलाय. एक महत्वाचा विकेट मात्र नक्कीच गमावलाय शिवनेरी या संघाने. मागच्या मॅचचा हिरो मात्र या सामन्यामध्ये नक्कीच फ्लॉप राहिला. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल इन ॲट नंबर 3 वरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती. चौकारानंतर चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी केलं गेलंय नैनेश किनीच्या माध्यमातून. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय. आजची ही पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती विराथन एक्सप्रेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गती मात्र या ठिकाणी या चेंडूवरती पाहायला मिळाली होती. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपात चेंडूचे सांगता झालंय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक बाजूला करण आणि साहिल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यश मात्र बास झालाय. त्याची खंत नक्कीच भागेल का याकडे नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा नैनेश गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने. बॅटची एज अँड टेकन. यष्टरक्षक कुठलीही चुकी करणार नाहीये. कर्णला मात्र परतावं लागणार तंबूच्या सला. विकेट जातोय. फलंदाज गॉन नाव. डावीकडीचे विराथन एक्सप्रेस नक्कीच ट्रॅक वरती धावते. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. नैनेशच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागला जात आहे. दुसरा धक्का लागतोय टीम शिवनेरी या संघाला. या पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक चौकार आला होता परंतु त्यानंतर विकेट मात्र गमावले 2. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अभिजितकडे तो एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स या विकेटवरती एक्सप्लेन करून द्यावा लागणार आहे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळतायत. आपला क्लास मात्र नक्कीच दाखवून द्यावा लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती नैनेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती येईल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र नक्कीच शरीरापासून दूर खेळवला होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपात चेंडूची सांगता झालंय. इथून जर अभिजित प्रत्येक षटकारासाठी मात्र आशिष गोरे यांच्याकडून ₹100 कॅश प्राइज झालाय अभिजितसाठी. या एक छोटासा ब्रेक घेऊया जातो आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजेला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 6 या आकड्यावरती 2 विकेट गमावल्यात. थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय शिवनेरी संघ. इथून मात्र फ्रंटफुटला आणावं लागणार आहे. षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी स्वप्नील इतर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे समोर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅट्समन आपण पाहू शकताय साहिल. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग मात्र झाली होती साहिलच्या माध्यमातून. या सुद्धा सामन्यामध्ये तीच मात्र अपेक्षा असणार आहे संघाला. त्या प्रकारची बॅटिंग मात्र करावी लागणार आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू मात्र यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू जर पाहिला तर नक्कीच चांगला वेग मात्र पाहायला मिळाला होता. चांगली आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलची साइडआर्म ने मात्र गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने.
फाईट शॉर्कर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ॲक्युरेसी मात्र दाखवली जाते. स्वप्नीलच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ झालाय. मागच्या 2 चेंडूंमध्ये पूर्णपणे बीट केलं या ठिकाणी साहिलला. आपल्याकडे असला वेग, अचूक टप्पा, त्याचबरोबर निरंतर या सर्व गोष्टी मात्र नक्कीच एकत्रित आणल्या जात आहेत. 2 चेंडू फेकून झालेत. दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती लागले गेले 6 या आकड्यावरती. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट नाही. यावेळेला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच बीट केलंय. मागच्या 3 चेंडूवरती डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मात्र दाखवत असताना स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वर्चस्व नक्कीच प्रस्थापित केले गेले. डॉमिनेट करत असताना पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावफलकावरती लागले जात आहेत. स्वप्नील इन्फॉर्म मात्र बॉलर पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. साईडला ड्राईव्ह केला जातोय. एकदम नक्कीच येईल. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बऱ्याच वेळानंतर मात्र धावफलक पुढे सरसावला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा जर विचार केला तर 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत आणि एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. षटकातील 5वा चेंडू असेल. ओव्हर द विकेट नाही. सरळ बॅटने खेळलाय. समोर मात्र आदित्य किनी मात्र नक्कीच कॅच ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले झाले होते लॉंग ऑन मध्ये. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जात आहेत. एफर्ट्स मात्र नक्कीच चांगले लावले होते परंतु चेंडूवरची नजर मात्र हटली गेली. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जात आहेत. 9 धावा फलकडे लागला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या सेकंड ओव्हर मधला. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये एक मोठी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगते. कॉन्सेप्ट मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू निघून जातोय. शतशाला लॉंग चेस करावी लागणार आहे. इथे मात्र कॉलिंग चुकलंय परंतु नक्कीच सुखरूपरित्या पोहोचलाय. अभिजित क्रीज मध्ये नॉन स्ट्रायकिंग वरती. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवत संधी डीजे सुभाष यांना. भगवा पडतो पाहतो भगवा पडतो भगवा पडतो पाहतो भगवा पडतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नक्कीच हॅट्रिक साध्य केली होती. आज तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेशला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवनेरी संघ पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच बॅकफुटला पाहायला मिळतोय परंतु मागच्या षटकामध्ये विकेट आलेला नाहीये. दोन्ही फलंदाज मात्र तग लावून नक्कीच राहिल्यात परंतु धावा मात्र नक्कीच अपेक्षित आहेत. धावांचा ओघ मात्र वाढवावा लागणार आहे. वेगवान चेंडू नक्कीच होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आदरणीय सन्माननीय नितीनजी साने साहेबांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व विरतन बुद्रुक गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. चेंडू आणि फुलीचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. सिलिमिडॉनला चेंडू निघून जातोय. एकदा मात्र पूर्ण केली जाईल. आणि मागचा जो सामना आपल्याला पाहायला मिळाला डोंगरीपाडा संघ विजेता झाला. शुभमजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. शुभमजी करत यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेटने. इथे मात्र समोर खेळला जातोय. फटका तर नक्कीच चांगला आहे. चेंडू मात्र प्रयत्न नक्कीच चांगले झालेत. कल्पेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या जात आहेत. बाउंड्री लाईन वरती चांगले एफर्ट्स मात्र लावले जात आहेत. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 13 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. आतापर्यंत नक्कीच गोलंदाजांनी प्रभावित केलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप मात्र बिल्ड होते. मोठे फटके मात्र इथून खेळावे लागणार आहेत. शिवनेरी संघाला एक फायटिंग टोटल मात्र स्कोर कार्डवरती नक्कीच उभी करावी लागणार आहे. ज्या टोटलवरती मात्र फाईट करू शकतो शिवनेरी संघ कारण बॉलिंग अटॅक नक्कीच मजबूत आहे. राऊंड द विकेटने प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू होता. फटका मात्र नक्कीच फसला गेलाय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा तर नक्कीच वरती 14 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते.
या तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर नैनेशने 2 विकेट साध्य केले. त्यानंतर स्वप्नीलने चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच राहिली. विकेटच राहिलं दुसरं षटक, परंतु कमी प्रमाणात धावा खर्च केला आणि प्रथमेशचा सुद्धा तोच प्रयत्न या षटकामध्ये सुरू आहे. ते मात्र नक्कीच बाउन्सर चेंडू मात्र पाहायला मिळाला. गती परिवर्तन केलं गेलं होतं. स्लो रन चेंडू मात्र पाहायला मिळाला होता. डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत फलंदाजांना नक्कीच नाचवलं जात आहे. नक्कीच पाय पसरायला लावलंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. प्रथमेश सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. प्रथमेश राऊंड द विकेटने या सुद्धा चेंडूवरती बीट केलंय. स्ट्रगल संघर्ष मात्र आतापर्यंत संपलेला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये नक्कीच आक्रमकता सिद्ध करावी लागणार आहे. कारण दोन्ही फलंदाज मागच्या 2 षटकांपासून मात्र तग लावून राहिल्यात. विकेटवरती अनुभव नक्कीच घेतलाय. मोठी फटके मात्र खेळावे लागणार आहेत. थँक्यू टू धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 14 रन स्कोर कडे लागला जात आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगरमध्ये इन्व्हाइट केलंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्लॉगर फिनशिटर बॅट्समन नक्कीच आहेत, परंतु ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावावी लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एकदम मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. सिंगलच्या साईडने लेग बायच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 15. याच प्रकारे नक्कीच साहिलने मागच्या सामन्यामध्ये फटका खेळला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला होता, परंतु तो प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चिन्मय गोलंदाजी मार्कवरती येईल. समोर फलंदाज अभिजित आपण पाहतोय. मात्र खोडवा टप्प्याचा चेंडू होता. लॉंगॉनला चेंडू मात्र निघून जाईल. ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. आदित्य किनी पुढे सरसावला जातोय फेकेपर्यंत. इथे मात्र नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये साहिलला परतावं लागतंय. तंबूच्या असलेला विकेट जातोय. धक्का क्रमांक 3 लागत असताना गॉन नाव. अविनाशजी किणी यांच्याकडून आपण पाहतोय, जो मागचा सामना जिंकवला रोहितने, त्यासाठी मात्र 500 रुपये आलेत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी गरज साहेबांना आणि त्याचबरोबर आदरणीय अवी अण्णांना विनंती करतोय, कृपया आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. चिन्मय ओव्हर द विकेट नाही. ते मात्र सबमरीन डिलिव्हरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. जो बाउन्स मात्र अपेक्षित होता तो बाउन्स मात्र या ठिकाणी झालेला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत एकही षटकार मात्र या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. ओव्हर द विकेट नाही. ऑन साइडला फटका तर नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये शतक जज करतोय आणि आदित्य कुठलीही चुकी करणार नाही. विजय संघाने विनंती करतोय, कृपया आपला कर्णधार आमच्या संरक्षण कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. लॉर्ड्स आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर कुठेतरी नक्कीच फलंदाजाला इन्व्हिटेशन दिलं होतं मोठा फटका मारण्यासाठी. ते इन्व्हिटेशन स्वीकारता आलेलं नाहीये. फुटो चेंडू दिला होता. एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. प्रॉपरली स्ट्रोक मात्र कन्व्हर्ट झाला नव्हता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या स्लॉगर मधील शेवटचं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. षटकातील 5वा चेंडू असेल. चिन्मय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने समोर आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसला जातोय. मिस्टर स्ट्रोक झालाय. स्वतः चिन्मय त्या झैल खाली येत असताना आणि कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेट जातोय. फलंदाज आशिष आल्या पावली परतावं लागते. तंबूच्या असलेला गॉन नाव. डीजे 2 मिनिटं थांबवतो. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. लॉर्ड्स आपण या ठिकाणी करतोय.
5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आशिष मात्र या ठिकाणी बाद झालाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आज बॉलिंग युनिट मात्र नक्कीच प्रभावित करताना पाहायला मिळाला. इम्प्रेसिव्ह कामगिरी मात्र राहिली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लॉर्ड्स ओपन करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धन्मेश. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती येईल. समोर धन्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या शेवटच्या चेंडूची कहाणी काय असणार आहे याकडे नक्कीच लक्ष वेधित असणार आहे. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द, दुसऱ्या बाजूला शिवनेरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या सामना संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना कुठेतरी नक्कीच या सामन्यामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स व्हाईट. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती 17 रन्स कोकणवरती लागले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चिन्मय राऊंड द विकेटने जातोय कारण समोर डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. साईडला खेळला जातोय. कव्हरमध्ये शतक ठेवला गेलाय. जतीन मात्र फेकी करतोय. एकदम नक्कीच येईल. फर्स्ट इनिंगला या ठिकाणी ब्रेक लागलाय. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालाय. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 19 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेलंय. लॉर्ड्स मात्र आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. चला, डोंगरीपाडा संघाला बाय मिळालाय आणि विजेत्या संघाला डोंगरीपाडा संघासोबत खेळावं लागणार आहे. द्वारकामाई संघाला विजेत्या संघासोबत खेळावं लागणार आहे आणि डोंगरीपाडा संघाला मात्र बाय मिळालाय. आदरणीय सन्माननीय शुभमदादा घरत यांच्याकडून डोंगरीपाडा संघाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. विजेत्या संघाला मात्र नक्कीच आपण पाहतोय 19 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 19 टू विन असेल. 4 षटकांमध्ये नक्कीच स्ट्रगल करताना पाहायला मला शिवनेरी संघ पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच प्रभावित केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळाली. फलंदाजांनी मात्र नक्कीच नाराज केलं, निराश केलं. डोंगरीपाडा संघाला मात्र बाय मिळालाय आणि द्वारकामाई चिखलपाडा संघाला मात्र विजेत्या संघासोबत खेळावं लागणार आहे. चला, आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतोय. पर्व 4थे या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळते. 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर नक्कीच प्रवास मात्र नक्कीच अनस्टॉपेबल राहिला. यंदाच्या वर्षामध्ये नाविन्य काय तर नक्कीच ही स्पर्धा मात्र प्रकाश जोतामध्ये खेळवली जाते. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी वसंतघरत साहेबांकडून आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मात्र प्रोव्हाइड केले गेलेत. चाफेवाडी गावातील मात्र एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सत्कार मात्र आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. सत्कार मात्र या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी वसंत घरत साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट्स मात्र स्पॉन्सर केले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. विजयासाठी 19 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अनिकेत आणि आदित्य. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती निलेश ओव्हर द विकेटने. पहिल्याच बॉलवरती स्लॉक स्वीपचा फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करत असताना परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय साईच्या माध्यमातून. या पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलने श्री गणेश झालाय. 19 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात अनिल दादा किनी यांच्या शुभ हस्ते, चेतनचे किनी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूयात. आदरणीय मिलिंदजी वसंत
घरत साहेबांना आमच्या मुख्य मंचावरती शुभ सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय आदरणीय मिलिंदजी वचन घरत साहेबांचा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निलेश ओव्हर द विकेटने मात्र स्लॉक स्वीप केला जातो. इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल. मिड विकेटच्या दिशेने बॅकअप मिळेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा रोखू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. 19 धावांचा पाठलाग करायचा. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्क वरती. समोर आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत. पुढचा चेंडू होता ऑन साइडला नक्कीच खेळला जातोय. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने निघून जाईल. साई आता मात्र पोहोचणार नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. चेंडूनी फुलीमध्ये संपर्क झाला नाही. या डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकारानंतर चांगलं कमबॅक केले गेले. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. अनिकेत आणि आदित्य ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा फलकावरती लागल्या जातात. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. निलेश ओव्हर द विकेटने साईडला सॉफ्ट हँडने केला जातो. इंटू दी गॅप मध्ये फार वेगाने चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने निघून जात असताना 4 धावांकरिता क्लास मात्र अनिकेतचा पाहायला मिळाला. चौकार. षटक मात्र या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12 रन्स स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डबल आली. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. 5व्या चेंडूवरती डॉट बॉल आला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12 रन्स स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये हळूहळू विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना पाहायला मिळतोय चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द संघ. साई गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. आदित्य बॅटिंग स्टान्स वरती उभा आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत चांगली सुरुवात मात्र नक्कीच करून दिली. 19 धावांचा पाठलाग करायचा होता. साई गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. या सेकंड ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती. बाजूला शिवनेरी संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द. या 2 संघांमध्ये एक मोठी मॅच नक्कीच पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साई. षटकातील पहिला चेंडू येऊन ओव्हर द विकेटने समोर आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू होता ऑन साइडला. फटका तर नक्कीच चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. विजयाच्या दारामध्ये जाऊन पोहोचलाय चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती नक्कीच भव्य स्वागत केले गेलं षटकाराने आणि विजयाच्या धावा मात्र या ठिकाणी नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं फिनिशिंग टच मात्र दिलाय. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द. हार्ड लक टू शिवनेरी संघ. चला आपण लगेच टॉस करून घेणार आहोत 2 संघांमध्ये. चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द संघाचा संघनायक. चला लवकरात लवकर आपण टॉस साठी या.